जेव्हा तुम्ही थकता, हिंमत हारू लागता, तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण ही सुरुवात का केली. म्हणून मित्रांनो, कधीही हिंमत हारू नका, कारण बहुतेकदा सूर्य हा एका अंधाऱ्या रात्रीनंतरच उगवतो. रामकृष्ण हरी माऊली, मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा कर्क राशी करिता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे, कारण आपण यामध्ये ऑगस्ट 2025 जे काही मासिक राशीफल कर्क राशी करिता आहे ते जाणून घेणार आहोत. तर यामध्ये आपण हेल्थ, स्टडी, लव्ह रिलेशन, मॅरिड लाईफ, लक फॅक्टर, करिअर अँड बिझनेस या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ग्रहांचं गोचर म्हणजे ट्रान्झिशन बघूया. ट्रान्झिट कसं आहे ह्या महिन्याचं ते आपण सर्वप्रथम बघूया. 4 नंबर आपला कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्र. ठीक आहे. कर्क राशीमध्ये आपला सूर्य, बुध आणि चंद्र घ्यायची गरज नाही, परंतु सांगतोय. चंद्र या ठिकाणी उपस्थित आहे. द्वितीय स्थानामध्ये केतू आहे. तृतीय स्थानामध्ये मंगळ देवता आहे. अष्टम स्थानामध्ये आपला राहू देवता आहे. नवम स्थानामध्ये शनी आहे, विलंबाचे कारक शनी. आणि द्वादश स्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये आपला जो काय आहे शुक्र, दैत्य गुरु आणि गुरु या ठिकाणी उपस्थित आहे. चला तर मग सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपल्याला जर आपली रास माहिती नसेल तर आपला कम्युनिटी सेक्शन मध्ये, आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या कम्युनिटी सेक्शन मध्ये मी तक्ता टाकलेला आहे, त्यामध्ये आपण आपली रास चेक करू शकता. आपल्या चालू नावाने देखील हा कार्यक्रम आपण बघू शकता. आणि आपल्याला जर जन्मनाव माहिती नसेल तर बघा, किंवा मग जन्मनाव माहिती असेल तर आपल्या बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपल्या राशीला विचारात घेऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता. कर्क राशी. सर्वप्रथम आपण या कर्क राशीचा हेल्थ कसा असणार आहे ते बघणार आहे. हेल्थ बघत असताना आपल्याला सर्वप्रथम जे काही इम्युनिटी, प्रथम स्थान, आपलं ज्या स्थानावरून इम्युनिटी म्हणजे आरोग्य दर्शवता येतं त्या स्थानाचा मालक बघावा लागेल. चंद्र. आपल्याला सांगू इच्छितो की चंद्र हा प्रत्येक 2.25 दिवसानंतर राशी परिवर्तन करत असतो. बाकीच्या ग्रहांचा विचार करता सूर्य, बुध आपल्या प्रथम स्थानामध्ये आहेत. मंगळ तृतीय, गुरु शुक्र, ठीक आहे, शनी, ठीक आहे. या महिन्यामध्ये आपली इम्युनिटी जास्त प्रमाणामध्ये बरी आहे. परंतु तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की आपला हा जो काही गुरु आहे, हा गुरु 12व्या स्थानामध्ये बसलेला आहे, तो देखील शुक्राबरोबर बसलेला आहे. तसेच इकडे मंगळ तृतीय स्थानामध्ये आहे. आता असा विचार केला असता पंचमी, ठीक आहे, चला आपण जे काय आहे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. तसेच स्टमक रिलेटेड गॅस, स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपला शुगर, डायबिटीस. 12व्या स्थानामध्ये, 12वं स्थान हे इतकं चांगल्या पद्धतीचं स्थान नाहीये कुंडलीच्या दृष्ट्या. त्या 12व्या स्थानामध्ये गुरु स्वतः शत्रू ग्रहाबरोबर बसलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तो त्रास संभवतो. आपलं जे काही आहार आहे हा संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त संतुलित आहार घ्या, त्याने आपला हा जो काही त्रास आहे हा आपल्याला संभवणार नाही. परंतु डायबिटीस, बीपी ज्यांना आहेत त्यांनी जास्त प्रमाणामध्ये आपल्या तब्येतीची काळजी या महिन्यामध्ये घेतली पाहिजे, कारण स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम आणि बीपी हाय होणे, लो होणे हे प्रॉब्लेम आपल्याला या महिन्यामध्ये गांजू शकतात. बाकी आपण बघूया पुढे. स्टुडंटला स्टडी कसा जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्टडी विषय कसा हा महिना जाणार आहे. स्टडीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला पंचम स्थान, कोणतं स्थान, पंचम स्थान अभ्यासामध्ये घ्यावं लागतं. पंचम स्थानाचा मालक 8वी रास उदित होत आहे. 8वी रास वृश्चिक रास, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ. मंगळ हा आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे. मंगळ आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे.
तृतीय स्थानामध्ये विराजमान असल्या कारणास्तव आपण म्हणू शकता की आपलं जे काही स्टडी आहे हा अत्यंत उत्तम पद्धतीचा या ठिकाणी होणार आहे. तरी देखील सूर्य आपल्या प्रथम स्थानामध्ये गोचर करत आहे. ज्यावेळेस सूर्य 17 ऑगस्ट 2025 रोजी सूर्य हा स्वतःच्या राशीमध्ये सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. सूर्य ज्यावेळेस प्रवेश करेल त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं स्टडीच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा असा महिना जाऊ शकेल. तो पूर्वी बरा आहे. सूर्य ज्यावेळेस सेकंड हाऊस मध्ये गोचर करेल त्यावेळेस अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपला स्टडी हा असणार आहे. बुध देखील प्रथम स्थानामध्ये आहे. आपल्याकडे चंचलता भरपूर प्रमाणामध्ये राहणार आहे. आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अभ्यासाकडे लक्ष त्यावेळेस केंद्रित करणार आहे. परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो की तृतीय स्थानामध्ये मंगळ आहे, द्वादश स्थानामध्ये गुरु आहे. त्यामुळे कुठेतरी आपण अल्लडपणा करू शकता. फिरण्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात इंटरेस्ट येणार आहे. या महिन्यामध्ये फिरण्याच्या बाबतीत आपण जास्त प्रमाणामध्ये अल्लडपणा करणार आहात. कुठेही जाणे, काहीही करणे, ती जी काही गोष्ट आहे ती सोडून द्या. या महिन्यामध्ये ती गोष्ट सोडल्यास आपली बाकी स्टडीच्या गोष्टीच्या प्रमाणामध्ये अत्यंत उत्तम प्रमाणाचा हा महिना असणार आहे. आता बघूया आपण लव्ह रिलेशन, प्रेम कसा असणार आहे या महिन्यामध्ये. आपला प्रेमासंदर्भामधला महिना. पंचम स्थानच आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेत असतो. कसा आहे आपलं पंचम स्थान बघूया आपण. पंचम स्थानाचा मालक मंगळ त्या ठिकाणी तृतीय स्थानामध्ये बसलेला विराजमान आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो, कर्क राशीच्या व्यक्तींना एक सांगू इच्छितो की आपला 17 ऑगस्टच्या आत जो काही सूर्य प्रथम स्थानामध्ये आहे ना, तर आपल्याला कुठेतरी इगोस्टिक आपण होऊ शकता. म्हणजे अत्यंत गर्विष्ठ प्रमाण आपल्यामध्ये होऊ शकतं. कारण प्रथम स्थानामध्ये असलेला सूर्य हा गर्विष्ठ करू शकतो. आणि त्याला जोडीदार म्हणून हा मंगळ तृतीय स्थानामध्ये गेलेला आहे. कोणत्या स्थानामध्ये? तृतीय स्थानात. पंचम स्वामी तृतीय स्थानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी इगोस्टिक मनुष्य होऊ शकतो. आणि सूर्य हा प्रथम स्थानामध्ये आहे. त्यामुळे जो काही इगो आहे हा इगो कुठेतरी आपण बाजूला सारला पाहिजे. त्याने आपलं जे काही लव्ह रिलेशन आहे ते बरं छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे चालेल. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपली या ठिकाणी कोणती रास उदित होत आहे? वृश्चिक रास. आपण त्या ठिकाणी सिंह व्हायला गेला ना तर समोरची व्यक्ती वाघ होईल. आपण वाघ व्हायला गेलं तर समोरची व्यक्ती सिंह होईल. एवढं ध्यानात ठेवा. त्यामुळे या सूर्याच्या जोरावर जाऊ नका तुम्ही. जो काही गर्व आहे ना तो गर्व खाली करा. त्याने आपलं जे काही लवचा हा महिना आहे, प्रेम प्रसंगांमधला महिना हा उत्तम पद्धतीमध्ये चालेल. मॅरिड लाईफ, वैवाहिक स्थिती कसा असणार आहे वैवाहिक दृष्ट्या हा महिना? वैवाहिक दृष्ट्या हा महिना बघायला गेला तर त्या ठिकाणी सप्तम स्थान आपल्याला ध्यानामध्ये घ्यावं लागेल. सप्तम स्थानाचा जो काही मालक आहे हा शनी तुमच्या 9व्या स्थानामध्ये विराजमान आहेत. तसेच बाकीची ग्रहांची दृष्टी बघता सूर्य आणि बुध हे डिरेक्टली एस्पेक्ट टू 7th हाऊस. बोथ हे दोन्ही जे काही ग्रह आहेत हे ग्रह आपल्या सप्तम स्थानावरती दृष्टी टाकत आहे. कुठेतरी आपल्याला असं म्हणू शकतो आपण की त्या ठिकाणी सूर्याची दृष्टी सप्तम स्थानावरती असल्यामुळे मॅरिड लाईफ जेमतेम राहील. बुधाची दृष्टी त्या ठिकाणी सप्तम स्थानावरती असल्यामुळे अत्यंत उत्तमच राहील. परंतु सूर्याची देखील दृष्टी त्या ठिकाणी सप्तम स्थानावरती आल्यामुळे कुठेतरी आपल्या अहंकाराला काबूमध्ये ठेवा. नातेसंबंधांमध्ये अहंकार आडवा येऊ देऊ नका. त्याचा स्वामी 9व्या स्थानामध्ये असल्या कारणास्तव आपल्याला एक चांगली अशी दृष्टी देत आहे, उत्तम आहे. जर आपल्याला पार्टनरला एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्या ठिकाणी हा
तुमची कुंडली त्यांच्यासाठी अतिउत्तम आहे, करू शकता. पार्टनरला व्यवसायामध्ये मदत करा, आपलं नक्कीच त्या ठिकाणी भाग्य उजळ होईल. पुढे बघूया लक फॅक्टर कसं असणार आहे आपलं भाग्य. भाग्याचे स्वामी भाग्य, नवम स्थान. नवम स्थान जे काय आहे ते भाग्याचं स्थान आहे आणि या भाग्यस्थानाचा स्वामी गुरु. मीन राशीत होत आहे, मीन राशीचा स्वामी गुरु. गुरु आपल्या 12व्या स्थानामध्ये विराजमान असल्या कारणास्तव आपलं भाग्य असं म्हणू शकेल आपण की उत्तम आहे. शनी तिथे असल्यामुळे, विराजमान असल्यामुळे त्या ठिकाणी विलंब होणार आहे. 12व्या स्थानामध्ये गुरु इतक्या चांगल्या पद्धतीत मानल्या जात नाही, शिवाय तो त्याच्या शत्रू ग्रहाबरोबर आहे, शुक्राबरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये डिले होऊ शकतो. परंतु आपलं जे काही कार्य आहे, आपलं जे काही भाग्य आहे ते या ठिकाणी उत्तमच आहे. तसेच करिअरचा स्वामी आपला जो काही बनतो तो मंगळ. प्रथम रास उदित होत आहे मेष राशीचा स्वामी मंगळ हा तृतीय स्थानामध्ये आहे. तृतीय स्थानामध्ये असलेला जो काही मंगळ आहे हा तुमच्या भाग्याच्या दृष्टीने करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे. सूर्यबुधाची साथ देखील या ठिकाणी आपल्याला या महिन्यामध्ये लाभणार आहे. करिअर उज्ज्वल आहे. परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो की 17 ऑगस्ट 2025 नंतर जे काही करिअरच्या दृष्टीने आपला हा जो काही महिना आहे हा उत्तम ठरेल. त्याच्या आधी इतकं करिअर आपल्याला साथ देणार नाही. जे काही व्यक्ती असतील ज्यांचा व्यवसाय हा फिरण्याच्या गोष्टींमध्ये आहे, ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय ज्यांचा आहे, त्यांच्यासाठी हा जो काही महिना आहे हा उत्तम आपल्याला दिसतोय. तसेच ज्यांना बाहेर जाऊन आपले प्रोडक्ट सेल करायचे असतात, सेल परचेसचा ज्यांचा व्यवसाय आहे, ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या महिन्यामध्ये अत्यंत फलदायी स्वरूपाचे कार्य करू शकतील. परंतु जे व्यक्ती या संदर्भामध्ये मी सांगतो, जे व्यक्ती घरून वर्क फ्रॉम होम करतात किंवा मग त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जाऊन काम करतात, ज्यांचं चेअरवर काम आहे विशेषतः, त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की आपला हा जो काही महिना आहे हा उत्तम आहे. परंतु त्या ठिकाणी आपल्या गुरुची व शुक्राची सप्तम दृष्टी, आपल्या गुरुची व शुक्राची जी काही सप्तम दृष्टी आहे ती 6व्या स्थानावरती जात आहे. 6व्या स्थानावरती सप्तम दृष्टी आल्या कारणास्तव आपण जे काय आहे गॉसिपिंग मध्ये जास्त पडू नका. म्हणजे याची त्याची थट्टा करण्यामध्ये जास्त प्रमाणात पडू नका. ते आपल्यावरती येऊ शकतं. जे करतील ते बाजूला सारतील, परंतु ते तुमच्यावरती येऊन बसेल. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला तिथे त्रास होईल. त्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टींमध्ये पडू नका. बाकी ग्रहमान बघता हा जो काही महिना आहे हा उत्तम पद्धतीचा आपल्याला जाणार आहे. आता आपण या महिन्याला अजून उत्तम करण्याकरिता काही उपाय बघूया. सर्वप्रथम आपल्या राशीचा स्वामी चंद्र हा प्रत्येक 6 दिवसानंतर हा आपली रास बदलत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी चंद्राचे उपाय करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. त्यामुळे 108 वेळेस 108 वेळेस ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः या बीज मंत्राचा 108 वेळेस जप करावा. तसेच आपला जो काही गुरु आहे हा गुरु द्वादश स्थानामध्ये बसलेला असल्या कारणास्तव आपल्याला गुरुबल कुठेतरी नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह ग्रवे नमः या मंत्राचा, या बीज मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आणि जमल्यास प्रत्येक सोमवारी तसेच त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी गेलात तर उत्तमच. शंकराच्या मंदिरात जावं व शंकराला सफेद फुल व्हावं, पिवळं फुल व्हावं. त्याने त्या ठिकाणी तुमचा गुरु देखील जास्त प्रमाणात, गुरु आणि शुक्र देखील जास्त प्रमाणामध्ये ठीक होईल व तुम्हाला अत्यंत प्रमाणामध्ये लाभदायी हा महिना जाईल. रामकृष्ण हरी. धन्यवाद.